लिटरली पेशंटला आश्चर्य वाटतं की एवढं सगळं नाडी परीक्षेतून कसं काय कळतं. आयुर्वेदात असं कुठलं पेन किलर आहेत का की काहीतरी त्रास होतोय आणि औषध घेतलं आणि 2-4 तासामध्ये एकदम ओके वाटलं? आजवर मला दवाखान्यात असे अनेक रुग्ण भेटले की त्यांच्याकडे 3-3, 4-4 फाईल्स आहेत आणि तपासण्या करून औषधं घेऊन सुद्धा फायदा झालेला नाही. नाडी परीक्षा ही आजारामागील मूळ कारणांना सांगत असते. जरी बाहेर म्हणलं जातं की आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट्स नाही आहेत, तरी किडनी आणि लिव्हर याच्यावर लॉंग टर्म परिणाम आयुर्वेदिक औषधं करतात. कधी कधी त्या पेशंटना बोलताना म्हणतो की तुमच्या पूर्ण बॉडीचं स्कॅन हे नाडी परीक्षेद्वारे करतात. तुमच्या पचनसंस्थेत झालेले बिघाड हे सहजरित्या कुठल्याही स्कॅन मध्ये जाणवणार नाहीत किंवा ब्लड रिपोर्ट्स मध्ये दिसून येणार नाहीत. प्रत्येक पेशंट आल्यानंतर पहिला प्रश्न मला विचारतो की डॉक्टर मला किती दिवसात बरं वाटेल आणि मी किती दिवसात बरा होईल. आयुर्वेदिक अशी कुठली औषधं आहेत की जी प्रत्येक घरामध्ये असायलाच हवी? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष द पोस्टमनवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलोय आरोग्याचं पत्र. मित्रांनो, आरोग्याचं पत्र हा एक विशेष सेगमेंट आपण द पोस्टमनवर सुरू करतोय. याचा उद्देश असा आहे की आरोग्यविषयक गप्पांमधून तुमच्यापर्यंत नॉलेज पोहोचलं पाहिजे. तर आजचं पत्र लिहिलं आहे डॉक्टर विश्वास घाटगे यांनी. घाटगे सर आयुर्वेदाचार्य आहेत आणि नाडी परीक्षण हे त्यांचं विशेष स्किल आहे. तर नाडी परीक्षण या संदर्भात प्लस आयुर्वेद आपल्या आयुष्यात रोज का बरं असलं पाहिजे या संदर्भात त्यांनी गोष्टी पत्रामध्ये नमूद केल्यात. तर ही चर्चा शेवटपर्यंत नक्की बघा आणि पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबाच, कारण पत्रपेटीत पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी घातलेले कपडे जर तुम्हाला आवडले असतील तर आमचे वॉर्डरोब पार्टनर आहेत जनता खादी भांडार, की जे लक्ष्मी रोडला पुण्याला त्यांचं दुकान आहे. अनेक दशकांपासून त्यांचं ते दुकान आहे आणि पॅशन म्हणून ते हा व्यवसाय चालवतात. खूप छान छान कपडे त्यांच्याकडे आहेत आणि एक देशसेवाच म्हणू शकता तुम्ही त्या माध्यमातून ते करतात. तर नक्की त्यांना भेट द्या. त्यांच्या सगळ्या लिंक्स आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. तर पत्राला सुरुवात करूया, चला. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. द पोस्टमन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हा एक नवीन सेगमेंट आपण सुरू केला, आरोग्याचं पत्र. आणि पहिलं पत्र तुम्हालाच लिहायचं आहे आपल्या प्रेक्षकांसाठी. आणि मी आता इंट्रोमध्ये ओळख करून देताना सांगितलं की डॉक्टर आयुर्वेदाचार्य आहेतच, प्लस नाडी परीक्षण हा त्यांचा विशेष काय म्हणतो आपण एक्सपर्टीज आहे. बरोबर. त्यापासूनच सुरुवात करू आपण, कारण अनेकांना ना आजच्या काळामध्ये माहितीच नाही नाडी परीक्षण आहे काय. कारण निदान करण्याची अनेक बाकीच्या ज्या पद्धती आल्यात, म्हणजे एक्सरे असेल, ब्लड टेस्ट असेल, त्या याच्यात अनेकांना विश्वास पण बसत नाही की समोरचा माणूस फक्त आपला हात हातात घेतोय, नाडी चेक करतोय आणि काय झालंय सांगतोय. राईट. तर म्हणून नाडी परीक्षण हा विषय मला घेणं महत्वाचं वाटतंय. त्यामुळे नाडी परीक्षण म्हणजे त्याची एकदम साध्या शब्दामध्ये व्याख्या काय असेल आणि नक्की साध्या शब्दात कळेल सगळ्यांना, असे मला अपेक्षित आहे उत्तर तुमच्या. नक्कीच नक्कीच. म्हणजे श्रोत्यांना मी सांगू इच्छितो की नाडी परीक्षेचं कुतूहल सगळ्यांना असतंच, पण नाडी परीक्षा आपण कदाचित पाहिली पण असेल की एखादा वैद्य तुमच्या हाताची नाडी बघतो, उजव्या किंवा डाव्या, आणि तुम्हाला काय आजार झालेला आहे, तुमच्या आजारामागील कारण काय आहेत हे सगळं समजावून सांगतो. तर याच्या मागची शास्त्रीय बाजू काय ही आपण खरं तर आता डिस्कस करणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम नाडी परीक्षा हे आयुर्वेदाचं एक वैशिष्ट्य आहे. रादर मी म्हणेन की आयुर्वेदाच्या डायग्नोस्टिक प्रोसिजरमधील एकमेव घटक असा आहे की जो बाकी कुठल्याच पॅथीमध्ये किंवा कुठेही सांगितला गेलेला नाहीये. तुम्हाला आपल्या श्रोत्यांना आणि तुम्हाला सांगू इच्छितो की आयुर्वेद याचा अर्थच होतो की आयुष्याचा वेद, आयुष्य कसं जगावं याच्याविषयी याच्यामध्ये सगळी संकल्पना मांडलेली आहे. आणि त्यामध्ये एक मोठा भाग येतो म्हणजे व्याधी. तर कोणत्याही व्याधीला डिस्कस करत असताना किंवा त्याचं डायग्नोसिस करत असताना आयुर्वेदाने स्वतःची एक युनिक डायग्नोस्टिक प्रोसिजर त्यामध्ये वर्णन केलेली आहे, ज्याला आपण निदान पद्धती म्हणतो. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने रुग्ण परीक्षा आणि रोग परीक्षा असे 2 प्रकार केलेले आहेत. त्यामध्ये रुग्ण म्हणजे जो कोणी पेशंट आहे त्याला तपासण्यासाठी अष्टविध परीक्षा सांगितल्यात. त्यामध्ये नाडी, मलमूत्र, जिव्हा, शब्द, दृक, स्पर्श, आकृती यांचा उल्लेख आहे. त्यातलं पहिलं आहे नाडी. तर तुम्ही नाडीच्या संदर्भात जो काही ग्रंथामध्ये उल्लेख आहे त्यामध्ये पुरुषांच्या उजव्या आणि स्त्रियांच्या डाव्या हाताची नाडी पाहिली जाते. स्पेसिफिकली बोलायचं झालं तर रेडियल आर्टरी पल्स पाहिली जाते, ज्याच्यामध्ये अंगठ्याच्या बाजूची जी काही आपले आर्टरी आहे त्याची स्पंदनं पाहिली जातात. आणि वैद्य त्याच्या तर्जनी, मध्यमा आणि अनामिका या 3 बोटांनी त्या नाडीची स्पंदनं पाहत असतो. आता या ठिकाणी काय होत असतं की वैद्य काय पाहतो हे समजून घेणं गरजेचं आहे की याच्यामध्ये त्या नाडीमध्ये नाडीची पहिली गती, स्पंदनं किंवा लयबद्धता याचा विचार केला जातो आणि त्याचबरोबर त्याचा स्पर्श, उष्ण स्पर्श आहे किंवा मंद स्पर्श आहे याचा विचार केला जातो.
पण फक्त नाडीला बोट लावून कसं कळतं की समोरच्याची प्रकृती काय किंवा त्याच्या शरीरात आता काय सुरू आहे? बरोबर आहे. याच्यामध्ये जेव्हा बोटांनी आपण स्पर्श करतो नाडीला, तेव्हा नाडीची जी काही स्पंदनं आहेत ती आपण जाणून घेतो, वैद्य जाणून घेत असतो. याच्यामध्ये ग्रंथामध्ये जो काही उल्लेख आहे की जेव्हा वातप्राधान्य असतं तेव्हा त्याची सर्पगती असते, पित्त असेल तेव्हा त्याची मंडूक गती असते, आणि कफ असेल तेव्हा हंसगती असते. तर त्या तुम्ही बघता की मंडूक म्हणजे बेडूक कसं पटपट उड्या मारत जातो तसं ठोके तुम्हाला जाणवतात, किंवा हंस म्हणजे थोडं सावकाश हालचाल करणारा प्राणी आहे, तसं तुम्हाला त्या गतीमध्ये बदल दिसून येतात. तर खरं तर आणि या ठिकाणी नाडी परीक्षेनुसार निदान करत असताना शरीर क्रियेचा आणि शरीर रचनेचा पूर्ण अभ्यासही तितकंच गरजेचा असतो, कारण याच्या ठिकाणी वातपित्त कफ या त्रयदोषांच्या बाबतीमध्ये त्याचे काही उपप्रकार सांगितलेले आहेत, आणि त्याच्या अनुषंगाने जर काही स्पंदना तुम्हाला नाडीमध्ये जाणवत असतील तर त्यातून एक युनिक निदान करायला खरं तर फार सोपं पडतं. पण जेव्हा तुम्ही समोरच्याचा हात हातात घेऊन ती नाडी चेक करता तर बरोबर कसं ठरतं की नाडीची कुठली गती असल्यावर याला काय झालंय? बेसिकली हे पूर्णपणे अनुभव सिद्ध असं हे शास्त्र आहे. याच्यामध्ये त्या वैद्याला किती अनुभव आहे त्यानुसार त्याचं ते डायग्नोसिस परफेक्ट होऊ शकतं. मी गेली 16 वर्ष नाडी परीक्षेशिवाय कुठलाही रुग्ण पाहिलेलं नाहीये, आणि 16 वर्षात विविध अनुभव घेता घेता एक स्वतःचा तुमचा एक अभ्यास होत असतो, आणि त्या युनिक स्पंदनांनुसार तुमचं डायग्नोसिस होत असतं. म्हणजे आता अगदी सहज सोप्या रीतीने आपण बऱ्याचदा असं दिसून आलं की दवाखान्यात एखादा पेशंट येतो सांधेदुखी घेऊन, आणि नाडी पाहिल्यानंतर एक शंका व्यक्त केली जाते की बाबा तुमच्या बाबतीत कदाचित शुगर लेवल्स वाढलेल्या असू शकतात, ज्याचा परिणामस्वरूप तुमच्या सांध्यांना सूज येते किंवा सांधे दुखतायत. आणि तसं मी बऱ्याचदा सजेशन देतो, आणि बऱ्याचदा शुगर लेवल्स वाढलेल्या दिसून येतात. हायपोथायरॉइडिझम पण किंवा थायरॉइड रिलेटेड चेंजेस, एंडोक्राईन रिलेटेड चेंजेस पण नाडी परीक्षेद्वारे सहजरित्या ओळखता येतात. प्रामुख्याने ज्या बोटाच्या ज्या भागांना स्पंदन अधिक जाणवत आहेत त्यानुसार आपण दोषांचं निदान करतो. आणि आयुर्वेदशास्त्र इतकं सूत्रबद्ध आहे की तुम्हाला एकदा त्या दोषांचा अभ्यास झालेला असेल तर तुम्ही सहजरित्या निदान करू शकता. म्हणजे अगदी किचकट जे आज मेडिकल सायन्स समोर एक आव्हानात्मक आजार आहेत त्या आजारांच्या बाबतीत सुद्धा सहजरित्या निदान होतं. आता अगदी एक सहज सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला की काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या माझ्या ओपीडीला एक पेशंट आले होते. साधारणतः त्यांचं भेटल्यानंतर त्यांनी मला तक्रार एकच सांगितली की सर गेले 2 महिने प्रचंड विकनेस आहे, हातपाय प्रचंड दुखतात, आणि मी 2 महिने झाले सुट्टी घेऊन घरीच आहे. व्यक्ती अतिशय थोडा आर्थिकदृष्ट्या दुर्बल होता, त्यामुळे त्याला काम करणं गरजेचं होतं, आणि त्यासाठी ते गरजेचं होतं की बाबा, आणि मुद्दा हा होता की बाबा मी बऱ्याच तपासण्या केल्यात खर्च करून सुद्धा पण निदानच होत नाहीये. औषधं घेतली, म्हणजे दर आठवड्याला मी जाऊन सलाईन लावतोय, आणि तरी सुद्धा परत असं होतं की परत त्रास होतोय. तर या ठिकाणी डॉक्टर मदत करा का. नाडी पाहिली आणि त्याला म्हणलं अरे तुझ्या बाबतीत जीर्णज्वर हे निदान आहे, म्हणजे ताप कुठेतरी शरीरात मुरलेला आहे, तापाचा परिणाम शरीरावर आहे, आणि काही सोपी औषधं त्याला दिली. म्हणजे अगदी सहज, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती असलेलं महासुदर्शन काढा मी सजेस्ट केला, माझ्याकडची काही औषधं दिली जी ज्वरावर काम करणार आहेत, ज्वरानंतर येणाऱ्या दुर्बलतेवर काम करणार आहेत. औषधं सुरू केली. एक्सपेक्टेड होतं की एक साधारणतः 15 दिवसांनी त्याला चांगल्या प्रकारे गुण मिळेल, पण आश्चर्य 2 दिवसांनीच त्याचा क्लिनिकमध्ये फोन आला की सर मला खूप बरं वाटतंय, मी उद्यापासून कामावर रजू होतोय म्हणून. या ठिकाणी नाडी परीक्षा जे तुमच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये किंवा इव्हन एक्सरे, सिटी स्कॅनमध्ये सुद्धा ज्या गोष्टी जाणून येत नाहीत किंवा ओळखता येत नाहीत त्या गोष्टींचं निदान सुद्धा नाडी परीक्षेत करता येतं. ती काही स्पेसिफिक स्पंदनं नाडीचं तुमच्या बोटांना होणारा जो काही अनुभव आहे त्या अनुभवानुसार तुम्ही सहजरित्या निदान करू शकता. त्यासाठी तुम्ही अधिकाधिक एक्सपिरियन्स घेणं गरजेचं असतं, आणि शास्त्राचाही तेवढाच बारकाईने अभ्यास करणं, त्या व्याधींच्या संप्राप्तीचं किंवा त्याची निर्मिती कशी झाली आहे, व्याधी कशामुळे उत्पन्न झाला आहे याचा बारकाईने विचार करणं तितकंच गरजेचं असतं. आणि त्यामुळे सहजप्रमाणे आपण नाडी परीक्षेद्वारे अशा प्रकारच्या काही किचकट आजारांवर केवळ बोटांनी आपण नाडी पाहून सहजरित्या त्याचं निदान करू शकतो. पण नाडी जेव्हा तुम्ही चेक करता तेव्हा समोरच्याची प्रकृती वात पित्त कफ आहे इथपर्यंतच त्याचं निदान थांबतं की अजूनही डीप मध्ये जाऊ शकतो आपण की काय आजार झालाय त्याला, इतकं ऍप्ट नाडी परीक्षण? नक्कीच, खूप चांगला प्रश्न आहे हा खरं तर. कारण पेशंटचा एक पहिला प्रश्न हा नेहमी असतो की सर माझी प्रकृती कोणती आहे. तर प्रकृतीच्या पलीकडे खरं तर नाडी परीक्षेद्वारे विचार केला जातो की
त्या व्यक्तीच्या शारीरिक कोणते बिघाड आहेत का, किंवा क्रियात्मक काही बिघाड झालेले आहेत का, मानसिक काही बदल आहेत का, ज्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये ही विशिष्ट लक्षणं उत्पन्न होतात, हे याचा आपल्याला नाडी परीक्षेद्वारे निदान करता येतं. म्हणजे केवळ दोषच नाही, तर त्याच्या इतर काही जी स्रोतस्स आहेत किंवा संस्था आहेत, अन्न संस्था आहे, अन्नपचन संस्था आहे, किंवा श्वसन संस्था आहे, किंवा हृदयाशी निगडीत बिघाड, ह्याच्या बाबतीत सुद्धा नाडी परीक्षेद्वारे सहजरित्या निदान करता येतं. आता या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की बऱ्याचशा पॅथीमध्ये फक्त लक्षणांना अनुसरून ट्रीटमेंट केली जाते, की बाबा सांधे दुखत आहेत म्हणून सांधेदुखीवरचं औषध दिलं जातं, पण मग सांधे का दुखतात याचा विचार केला जात नाही. आयुर्वेदामध्ये सांधेदुखीच्या बाबतीमध्ये पूर्णपणे एक्सप्लेन करताना त्यांनी सांगितलेलं आहे की सांधे हे वातदोषामुळे दुखतात, पण मग वाताबरोबर कधी कधी कफदोष वाढलेला असतो, किंवा पित्ताचाही परिणाम कधी कधी शरीरावर झाला असतो वातरक्तासारख्या केसेसमध्ये, तर त्याचा बारकाईने विचार आपण नाडी परीक्षेत करतो. त्याचबरोबर त्याच्या यकृताच्या निगडीत सुद्धा काही बदल झालेले असतील, किंवा त्याच्या बाबतीमध्ये काही घटक शरीरातले कमी झालेले आहेत का, याचा सुद्धा नाडी परीक्षेद्वारे सहजरित्या निदान करता येतं. आणि मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे नको असलेले विजातीय घटक जर वाढलेले असतील, लाईक तुमच्या शरीरातील वाढलेले कोलेस्ट्रॉल किंवा वाढलेली साखर, हे सुद्धा निदान नाडी परीक्षेद्वारे सहजरित्या करता येतं. मोस्ट ऑफ टाइम्स ह्याच्यामध्ये नाडीमध्ये आम्ही जे बघतो ते म्हणजे पहिलं म्हणजे वात पित्त कफ या त्रयदोषांमध्ये कुठले दोष वाढलेले आहेत याचा विचार करतो. काही वेळेस त्याबरोबर काही धातूंच्या बाबतीत सुद्धा विचार केला जातो की रस रक्त मांस याच्यापैकी कुठल्या धातूंमध्ये काही बिघाड आहे का, स्पेसिफिकली श्वसन संस्था, अन्नपचन संस्था किंवा मलमूत्र विसर्जनाच्या निगडीत काही बिघाड आहेत का, याचाही बारकाईने विचार नाडी परीक्षेद्वारे केला जातो. की म्हणजे लिटरली पेशंटला आश्चर्य वाटतं की एवढं सगळं नाडी परीक्षेतून कसं काय कळतं. तर एक संपूर्ण शास्त्र आहे. आता कुठला पण आजार त्रास होत असेल काय असेल तर डॉक्टर ब्लड रिपोर्ट किंवा एक्सरे वगैरे अशा माध्यमांचा वापर करतात. तर असे कुठले पेशंट्स आहेत की खरंच या बाबतीत उत्सुक आहेत नाडी परीक्षण करून घेण्यास, किंवा त्याला बाजूला ठेवून याच्याकडे वळणारे? हो, डेफिनेटली. म्हणजे आजवर मला दवाखान्यात असे अनेक रुग्ण भेटले की त्यांच्याकडे 3-3, 4-4 फाईल्स आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या तपासण्या झालेल्या आहेत, आणि तपासण्या करून औषधं घेऊन सुद्धा फायदा झालेला नाही, असे अनेक रुग्ण आजवर आलेले आहेत. तर या बाबतीत काय घडतं माहिती आहे की जे ब्लड रिपोर्ट्समध्ये दिसतंय, सिटी स्कॅनमध्ये दिसतंय, एक्सरेमध्ये दिसतंय, त्यानुसारच ट्रीटमेंट केली जाते. पण त्याच्या पलीकडेही शरीरात काही काही वेळेस बदल घडत असतात, आणि त्याच्यामुळे सांध्यांच्या संदर्भात, त्वचेच्या संदर्भात काही लक्षणं शरीरात उत्पन्न होतात. म्हणजे टिपिकली बोलायचं झालं तर सोरायसिस सारख्या किचकट आजारांमध्ये किंवा काही दुर्धर किचकट त्वचाविकार, संधिविकारांच्या बाबतीत असे रुग्ण भरपूर बघायला मिळतात की त्यांना मग कुठेतरी एक आशा निर्माण झालेली असते की नाडी परीक्षेद्वारे त्यांचं निदान करता येईल. आता या ठिकाणी रुग्णाच्या बाबतीत काय अनुभव येतो माहिती का, की तो डॉक्टरांनी सांगितलं म्हणून ब्लड टेस्ट करतो आणि औषधं घेतो, काही काळ बरं वाटतं, किंवा काही वेळेस असं होतं की औषधं घेऊनही बरं वाटत नाही, आणि जेव्हा केव्हा औषधं थांबवण्याची वेळ येते तेव्हा परत त्याला आजाराची लक्षणं उत्पन्न व्हायला लागतात, आणि मग त्याला कुठेतरी एक निराशा यायला लागते की बाबा मी एवढ्या ब्लड टेस्ट केल्या, मी एवढे दिवस औषध घेतलं तरी देखील मला मदत झालेली नाहीये, किंवा हा आजार पूर्णपणे गेलेला नाहीये, मग हा आजार आता असाच राहणार का, किंवा काही काही वेळेस अगदी डॉक्टरांकडून सांगितलं जातं की बाबा तुला ही अमुक अमुक औषधं आयुष्यभर घ्यावी लागतील. तर त्या रुग्णांच्या बाबतीत मनामध्ये कुठेतरी येत असतं की बाबा मला औषधांना कुठेतरी पूर्णविराम द्यायचा आहे, विना औषध मला जगायचंय. त्यांच्यासाठी नाडी परीक्षा किंवा नाडी परीक्षेवर आधारित चिकित्सा ही डेफिनेटली कुठेतरी एक आशादायी ठरू शकते. याच्या बाबतीत बघायला गेलात ना तर नाडी परीक्षा ही आजारामागील मूळ कारणांना सांगत असते. त्यामुळे आजवर दवाखान्यात मला असे बरेच रुग्ण भेटायला आले की जे आयदर भरपूर टेस्ट करून आलेत आणि त्यांना नाडी परीक्षेद्वारे त्यांच्या या बऱ्या न होणाऱ्या किंवा त्यांना वाटणाऱ्या बरा नाही होणार असं वाटणाऱ्या आजाराला काहीतरी ट्रीटमेंट मिळेल म्हणून त्या अपेक्षेने आलेले आहेत. किंवा काही रुग्ण असे सुद्धा आहेत उत्साही की बाबा ब्लड टेस्ट किंवा आम्हाला आता काही इतर औषधं घ्यायची नाहीत, आम्हाला आयुर्वेदिक औषधच घ्यायचे, तर नाडी परीक्षेद्वारे आधारही आम्ही काही जर तुम्ही निदान करून आम्हाला ट्रीटमेंट केली तर त्यांनी मदत होऊ शकेल. आणि ॲब्सोल्युटली मदत झालेली आहे. म्हणजे काही काही रुग्णांच्या बाबतीत अनुभव आलेला आहे की त्यांनी त्यांचा सिटी स्कॅन रिपोर्ट आणलेला असतो, मणक्याचा आजार आहे हे त्यांनी सांगितलेलं असतं, पण नाडी बघून जेव्हा मी उल्लेख करतो की बाबा तुमच्या मान, पाठ आणि कंबर याच्याशी निगडीत मणक्यांमध्ये बिघाड दिसतोय, त्यात स्पेसिफिकली झीज झाली आहे काही, तर त्या रुग्णांनाही आश्चर्य वाटतं की हे नाडी परीक्षेद्वारे ओळखता येतं का. तर याच्या मागे कारण असं आहे की जेव्हा जेव्हा वातवृद्धी होते तेव्हा तेव्हा अस्थिधातू क्षय होतो, हाडांचा झीज होते, तर ते सहजरित्या निदान आपल्याला नाडी परीक्षेद्वारे करता येतं की बाबा ह्या रुग्णामध्ये वातदोष वाढलेला आहे आणि वाताचा काही स्पेसिफिक स्पंदनानुसार आपण मणक्याकडे होणारा परिणाम हा ओळखून घेऊ शकतो
आणि त्याप्रमाणे जेव्हा निदान करतो तेव्हा पेशंटही आनंदी होतो की बाबा कुठेतरी योग्य निदान होत आहे. ॲज वेल ॲज काही वेळेस असं होतं की पेशंटला सांधे अवघडत असतात आणि सांध्यांना सूज आलेली असते, तेव्हा निदान केल्यानंतर जेव्हा नाडी परीक्षा बघतो आपण, नाडी परीक्षा करतो, तेव्हा विशेष करून जाणवतं की ह्या व्यक्तीच्या पचनसंस्थेत बदल आहेत, ज्याच्यामुळे शरीरात सामावस्था किंवा क्लेद निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे सांधे अवघडत आहेत. आणि हे त्याला जेव्हा आम्ही एक्सप्लेन करतो तेव्हा तोही कुठेतरी त्यालाही एक आशा वाटते की बाबा येस, डॉक्टरांनी कुठेतरी योग्य निदान केलंय. कारण त्याला सांधे दुखणी बरोबर इतर जी लक्षणं जाणवली असतात ती त्यांनी सांगितली नसतात, पण ती ओळखली जातात, त्याच्याविषयी चर्चा केली जाते आणि कुठेतरी होलिस्टिक अप्रोच ठेवला जातो की बाबा तुमच्या इतर काही संस्थेमध्ये काही बिघाड आहे का, शरीरात काही इतर बिघाड आहेत का, कोणते दोष वाढलेले आहेत का, आणि त्याच्यामुळे हा सांधेदुखीसारखा त्रास उत्पन्न झालेला आहे का, किंवा त्वचाविकार उत्पन्न झालेला आहे का, किंवा इतर काही किचकट आजार उत्पन्न आलेत का, याचा बारकाईने विचार केला जातो. आणि या सगळ्याच्या मागे मूळ फक्त नाडी परीक्षा असते. कारण रुग्णांनी सांगो अथवा न सांगो, त्या शरीरातले बिघाड हे फक्त नाडी परीक्षेद्वारे सहजरित्या ओळखता येतात. आणि असेही काही रुग्ण असतात की बाबा डॉक्टर आता तुम्हीच सांगा माझ्या नाडी परीक्षा करून की मला काय होतंय. ऍब्सोल्युटली त्यांच्या बाबतीत मदत करता येते. म्हणजे रादर पूर्ण मी त्यांना कधी कधी त्या पेशंटना बोलताना म्हणतो की तुमच्या पूर्ण बॉडीचं स्कॅन हे नाडी परीक्षेद्वारे करता येतं, की शरीरात काय कुठे घडतंय, कशामुळे हा आजार उत्पन्न होतोय, याच्याविषयी बारकाईने नेहमी चर्चा होते. म्हणजे अगदी एक पुसटचं उदाहरण देतो तुम्हाला की माझ्याकडे साधारणतः 2 वर्षापूर्वी सहकारनगर म्हणून एक बाई आमच्या बिवडीच्या क्लिनिकमध्ये भेटायला आल्या. वयस्कर होत्या, 60-62 वर्षाच्या, आणि त्यांनी मला त्यांचे पाय दाखवले. तर पायावर 2 मोठे स्किन पॅचेस होते. त्या म्हणले की डॉक्टर, मला जवळपास 25 वर्ष हा आजार आहे. बापरे. आणि मी पुण्यातले सर्व नामवंत त्वचाविकार तज्ज्ञ ना भेटून आले, इवन काही आयुर्वेदिक डॉक्टरनाही भेटले, आणि खरंच त्यांनी माझ्या काही 1-2 सरांची नावंही घेतली. आणि मला जाणवलं की अरे, तर यांनी एवढ्या ट्रीटमेंट्स घेतल्या आहेत, हे नक्कीच एक चॅलेंजिंग केस असू शकते. त्यांची नाडी परीक्षा केली आणि नाडी परीक्षेद्वारे मला स्पष्ट एक अंदाज आला की या बाईंच्या कुठेतरी मानसिक ताण आहे, आणि त्या मानसिक ताणाचा परिणाम सुद्धा या त्वचेच्या संदर्भात किंवा त्वचा विकाराच्या संदर्भात दिसून येतोय. आणि त्यांच्याशी बोलताना मी थोडंसं त्याचाही उल्लेख केला की म्हणलं काही स्ट्रेस असतो का वगैरे. तर त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचे हजबंड काही दिवसांपूर्वी गेले आणि त्यानंतर त्यांना अजिबात झोपच लागत नव्हती, खूप विचार येत होते आणि त्या थोड्या डिप्रेस्ड होत्या. तर त्यांना मग ट्रीटमेंट करत असताना त्वचेच्या संदर्भात काही जी काही आयुर्वेदातली जी काही ट्रीटमेंट आहे तीही दिली, आणि विशेष करून मनावर काम करणारी काही औषधं दिली, शांत झोप लागायला मदत करणारी काही औषधांचा विचार करून दिलं, आणि एक्सलंट रिझल्ट मिळाला. माझ्या मते साधारणतः 2.5-3 महिन्यामध्ये पाय बरेचसे क्लिअर झाले होते आणि ते आता आजवरही नीट आहेत. तर हा उल्लेख हा करण्यामागे कारणच आहे की नाडी परीक्षा तुमच्या लक्षणांमागे नक्की मूळ कारण काय याचा विचार करण्यासाठी मदत करते. कदाचित एक्सरे आणि ब्लड रिपोर्ट मध्ये त्यांच्या मानसिक स्थितीचा अंदाज तो नाहीच होत. आणि बघायला गेलात ना तर मॉडर्न सायन्स मध्ये जे दिसतं त्यालाच अनुसरून ट्रीटमेंट केली जाते, पण जे शरीरात घडतंय ते तुम्हाला नाडी परीक्षेद्वारेच ओळखता येतं, जे कुठल्याही काही वेळेस ब्लड टेस्टमध्ये किंवा कोणत्याही स्कॅनमध्ये दिसत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमच्या पचनसंस्थेत झालेले बिघाड हे सहजरित्या कुठल्याही स्कॅनमध्ये जाणवणार नाहीत किंवा ब्लड रिपोर्ट्समध्ये दिसून येणार नाहीत. सोरायसिसचे अनेक रुग्ण आज माझ्या वेगवेगळ्या क्लिनिक्समध्ये येत असतात आणि ते बऱ्याचदा ब्लड रिपोर्ट्सही करून आले असतात किंवा त्यांच्याकडून विचारलं होतं की सर, आम्ही काही ब्लड रिपोर्ट करू का. जर अशा रुग्णांनी ब्लड रिपोर्ट्स केले तर फार काही त्यांच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये दिसत नसतं, पण आजार तर असतो ना, तो त्यांच्या शरीरात झालेल्या बदलांशी निगडीतच असतो. आणि ते बदल केवळ आणि केवळ नाडी परीक्षेद्वारे ओळखता येतात. आणि त्या अनुषंगाने जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा अगदी जुनाट किचकट असे त्वचाविकार सहजरित्या बऱ्या होताना दिसून येतात. मला थोडं आयुर्वेदिक औषधांकडे यायचंय. जेव्हा आयुर्वेदिक औषधांचा विषय निघतो ना, तेव्हा अनेक म्हणजे माझे आईवडील तर मला कायम सांगतात की तेच औषधं घेत जा, कारण ते स्वतःही घेतात आणि त्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत, त्यांना खूप चांगले त्याचे परिणाम आहेत. मी अजून नाही वळालेलो आयुर्वेदिक औषधांकडे, पण माझे काही ॲलोपॅथिक डॉक्टर असणारे मित्र म्हणतात की त्याचे पण साईड इफेक्ट्स आहेत. जरी बाहेर म्हणलं जातं की आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट्स नाही आहेत, तरी किडनी आणि लिव्हर याच्यावर लॉंग टर्म परिणाम आयुर्वेदिक औषधं करतात. तर याच्या मागचं सत्य काय नक्की? डेफिनेटली हा खूप चांगला प्रश्न आहे आणि हा मोस्ट ऑफ टाइम्स सगळ्या वैद्यांना अनुभव आलेला असेल की त्यांच्या रुग्णांच्या बाबतीमध्ये जर त्या रुग्णांनी आयुर्वेदिक औषधं घेत असताना जर काही कारणास्तव काही ॲलोपॅथिक डॉक्टरांना ते भेटले किंवा त्यांनी त्याच्या बाबतीत काही विचारणा केली तर डायरेक्टली सांगितलं जातं की ही औषधं बंद करा म्हणून,
किंवा ह्या आयुर्वेदिक औषधं ही उष्ण असतात, ह्या आयुर्वेदिक औषधांनी किडनी खराब होईल, या आयुर्वेदिक औषधांनी तुमच्या लिव्हरवर परिणाम होईल, असंच सांगितलं जातं. पण ते पूर्ण सत्य नाहीये किंवा पूर्ण सत्य नाही असंही म्हणता येईल. सर्वप्रथम असं आहे की आयुर्वेदीय औषधं जर तुमच्या प्रकृतीचं निदान आणि तुमच्या शारीरिक बिघाडांचा विचार करून जर केलं तर त्यांनी काही साईड इफेक्ट होण्याचं कारणच नाहीये, कारण तुमच्या प्रकृतीला अनुसरून ते दिलं जाईल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जर आयुर्वेदीय ग्रंथानुसार शास्त्रानुसार जर औषधांचं प्रिपरेशन असेल, शुद्ध स्वरूपातली ती औषधं असतील तर 100% त्यांनी कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही. काय असतं, प्रत्येक औषधाची मात्रा आणि म्हणजे सर्वप्रथम मी म्हणेन की प्रत्येक औषध निवडताना प्रकृतीचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्या मात्रेचा त्या व्यक्तीनुसार विचार केला पाहिजे आणि किती काळ द्यायचा याचा विचार केला पाहिजे. जर या 3 घटकांमध्ये कुठे जर काही वैद्यांकडून निदान करताना काही कमतरता राहिली, त्रुटी राहिल्या तर त्यांनी काही इल इफेक्ट्स होऊ शकतात, पण साईड इफेक्ट होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. सेकंडली असं आहे की अनुभव असाच आहे की बऱ्याचदा हे लोक रुग्ण सुद्धा आम्हाला विचारतात की सर ह्या औषधांनी कधी काही गरम पडणार तर नाहीत ना, म्हणून हाही एक बऱ्याचदा गैरसमज आहे. तर आयुर्वेदिक औषधं उष्ण असतात असं काही नाहीये. प्रत्येक औषधाचे उष्ण शीत असे गुणधर्म असतातच. म्हणजे तुम्ही बघा की माझ्याकडे बऱ्याचदा गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा असं ह्या अशा तक्रारी घेऊन वयस्कर पेशंट येतात. त्यांना मी नेहमी उल्लेख करतो की तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या घेताय, त्या बराच काळ घेताय, पण आजही गुडघे दुखतात. याचं कारण काय की तुम्ही जे कॅल्शियम घेताय, कॅल्शियमच्या गोळ्या घेताय ते कुठेतरी आर्टिफिशियली प्रिपेअर्ड कॅल्शियम टॅबलेट्स आहेत किंवा केमिकल कंपाऊंड्स आहेत, ज्याच्यातून तुम्ही विचार करता की बाबा मी 200 मिलीग्रॅम किंवा 250 मिलीग्रॅमची कॅल्शियमची गोळी घेतली तर माझ्या गुडघ्यांना मदत होईल. पण तुम्ही घेतल्याने ते पूर्णपणे ऍक्सेप्ट होतं का, शोषलं जातं का शरीरात, तर नाही. म्हणूनच त्या गुडघ्यांच्या बाबतीत, सांध्यांच्या बाबतीत सुधारणा दिसत नाही किंवा ती झीज भरूनही येत नाही, त्या लक्षणांमध्ये सुधारणा होत नाही. वेअरएज आयुर्वेदिक औषधांपैकी काही औषधं, काही गुटीवटी जर तुम्ही घेतल्या तर त्यांनी तुमच्या लक्षणात सुधारणा होताना दिसून येते किंवा हाडांमध्ये सुधारणा होताना दिसून येते, कारण ते ऍक्सेप्टेबल आहेत, ते ऑर्गॅनिक पद्धतीचे आहेत. आपल्या शरीराला जास्तीत जास्त ऑर्गॅनिक गोष्टींची गरज असते आणि त्या ऑर्गॅनिक स्वरूपातील औषधांचा वापर प्रामुख्याने आयुर्वेदात करत असल्यामुळे आयुर्वेदिक औषधांनी साईड इफेक्ट होतील किंवा होऊ शकतात याच्या बाबतीत मी पूर्णपणे नाही म्हणून असंच सांगेन, कारण ही पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत, व्यक्तीच्या प्रकृतीला अनुसरून सांगितली गेलेली आहेत. त्या ठिकाणी व्याधी किंवा आजाराची निर्मिती कशी झाली, कोणत्या दोषांमुळे झालेली आहे, त्या व्यक्तीचं ओव्हरऑल स्वरूप कसं आहे, त्याचं वय, त्याचं वजन, त्याचं राहणीमान, तो कुठल्या परिस्थितीत असतो, त्याचं बाकी जर काही पूर्व इतिहास बघितला किंवा त्याच्या कुटुंबातला इतिहास जर बघितला आणि त्यानुसार जर विचार करून ट्रीटमेंट केली तर 101% ती इफेक्टिव्हच ठरतात, त्यांनी साईड इफेक्ट काही होऊ शकत नाही. ॲलोपॅथिक औषधं घेण्याचं एक मुख्य कारण डॉक्टर की त्याच्यामध्ये पेन किलर्स असतात आणि इन्स्टंट रिलीफ मिळतो. गोळी घेतली की 2 तासात ओके, राईट. तर आयुर्वेदात असं कुठलं पेन किलर आहेत का की काहीतरी त्रास होतोय आणि औषध घेतलं आणि 2-4 तासामध्ये एकदम ओके वाटलं? खरंय, म्हणजे हा प्रश्न पण बऱ्याचदा पेशंट विचारत असतात की डॉक्टर तुमच्याकडे काही पेन किलर आहे का, किंवा माझ्या औषधांमध्ये काही पेन किलर वापराल, आयुर्वेदिक पेन किलर द्याल का. तर सर्वप्रथम आयुर्वेदामध्ये पेन किलर्स असतात का, तर या प्रश्नाचं उत्तर नाहीच आहे. कारण बेसिकली कसं आहे की आयुर्वेद तुमचे सांधे का दुखतात याचा विचार करतात. पेन किलर्स काय करतात, तर तुमचे फक्त सांधेदुखी थांबवतं. सांधेदुखी ही एक लक्षण आहे किंवा तुम्हाला येणारा एक अनुभव आहे की तुमचे सांधे दुखा लागलेत, त्याच्या मागे काहीतरी सांध्यात बिघाड झालाय म्हणून ते दुखतात. जेव्हा तुम्ही पेन किलर घेता तेव्हा ते दुखणं तात्पुरतं थांबतं, पण सांध्यातले बिघाड दूर होत नाहीत. आणि रादर आयुर्वेदामध्ये त्या सांध्यातील बिघाडांचा विचार प्रामुख्याने केला जातो. ते सांध्यातले बिघाड जेव्हा दूर होतात तेव्हा सांधेदुखी थांबते. अर्थात या तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना मी आपल्या श्रोत्यांना आणि सर्वांना, रुग्णांना पण मी हाच सल्ला देतो की जर खूप प्रमाणात दुखत असेल, काही म्हणजे ऑब्व्हियसली अपघात वगैरे झाला किंवा काही दुखापत जखमा झाल्यात, तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्ही ॲलोपॅथिक पेन किलर्स किंवा त्या रिलेटेड औषधं घेणं गरजेचं असतं ते त्या ठिकाणी. पण ज्यांना बराच काळापासून सांधेदुखी आहे, विशेष करून संधिविकार किंवा संधिवात म्हणू आपण त्याला, की या संधिवातामध्ये सांधे अवघडत आहेत, सुजतात आणि दुखत आहेत, तर त्यांना जेव्हा बराच काळ जेव्हा पेन किलर घ्यावे लागतात तेव्हा त्या पेन किलर्स कुठेतरी अपायकारक ठरू शकतात. आणि त्यासाठी उत्तम उपाय आयुर्वेदामध्ये असतो की मग त्या वेदना कमी होण्यासाठी काय केलं जातं आयुर्वेदामध्ये, हा विचार नेहमीच रुग्ण करत असतात. तर याच्या बाबतीत
मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे सांधे का दुखतात याचा विचार प्रामुख्याने केला जातो. सांधेदुखी कुठलीही उत्पन्न होण्यामागे आयुर्वेदिक ग्रंथामध्ये उल्लेख आला की जेव्हा केव्हा आपल्या शरीरात वात वाढतो तेव्हा तेव्हा त्या वाताच्या परिणाम स्वरूपच तुम्हाला सांधेदुखी किंवा कुठलीही वेदना उत्पन्न होत असते. म्हणजे अगदी पोटशूल म्हणजे उदरशूल किंवा पोटात दुखणं हे सुद्धा वाताशी निगडीत असू शकतं. तुमचे सांधे दुखणं हेही वाताशी निगडीत असू शकतं. तर त्या ठिकाणी ती काय वातदोष वाढलेला आहे त्याचा विचार करून ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली ते दुखणं ते पेन्स कमी व्हायला मदत होते. आपण कुठल्याही घरात जरी गेलो तरी ॲलोपॅथिक औषधांचा एक डबा असतोच. म्हणजे सगळे औषधं जरी नसले तरी गेला बाजार क्रोसिन आणि कॉम्बिफ्लॅम डेफिनेटली असते, 100% असतेच. तर आयुर्वेदिक अशी कुठली औषधं आहेत की जी प्रत्येक घरामध्ये असायलाच हवी? हा प्रश्न खरंच खूप सुंदर आहे. कारण मला नेहमी माझ्या इव्हन युट्यूबच्या कार्यक्रमात सुद्धा मी प्रत्येक आजाराशी रिलेटेड कोणती आयुर्वेदिक औषधं तुम्ही घेऊ शकता याचा नेहमीच उल्लेख करतो. कारण त्यातून कुठेतरी आयुर्वेदाचा प्रचार घराघरामध्ये होणार आहे. तर डेफिनेटली माझ्या पेशंट्सला, माझ्या श्रोत्यांना आणि भेटणाऱ्या व्यक्तींना मी नेहमी काही काही औषधांच्या बाबतीत माहिती देत असतो जी तुम्ही स्पेसिफिकली घरात संग्रहित ठेवावीत. तर त्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर 3 घटकांमध्ये विचार करू. एक म्हणजे गोळ्या, दुसरं म्हणजे काही चूर्ण आणि तिसरं म्हणजे काही लिक्विड्स किंवा काढे म्हणू आपण त्याला, अस्वरिष्ट म्हणू. तर सर्वप्रथम गोळ्यांच्या संदर्भात सांगायचं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सूतशेखर ही गोळी आपण ऐकली, सूतशेखर मात्रा म्हणतात काही जण किंवा सूतशेखर रस नावाने ती उपलब्ध आहे. तर ही खूप सुंदर औषधी आहे. ही सूतशेखर साधारणतः तुम्हाला जर पित्ताच्या तक्रारी होत असतील, अपचन होत असेल, विशेषतः हायपरॅसिडिटी किंवा याच्यामुळे मळमळणं किंवा तोंडाशी आंबट कडवट पाणी येणं किंवा उलट्या होणं यासारख्या तक्रारींमध्ये सूतशेखर फार उपयोगी पडणारी आहे. तर ती नेहमीच घरात ठेवा. सूतशेखर बऱ्याचदा डोकेदुखीमध्येही वापरता येते. त्याचबरोबर सूतशेखर ही बीपी कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. पण डेफिनेटली हे तुमच्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही घेणं एक्सपेक्टेड असतं. पण एक सर्वसामान्य हायपरॅसिडिटी, पचनाच्या तक्रारींमध्ये मळमळ उलटी थांबण्यासाठी सूतशेखर तुम्ही अगदी सहजरित्या घेऊ शकता. दुसरी त्याच पट्टडीतली कामदुधा रस नावाची गोळी आहे, ती घरात नेहमी ठेवा. जसं आपण जेलुसिल ठेवतो किंवा रॅन्टॅक किंवा पॅन 40 आजकाल फार फेमस गोळी आहे. तर त्याचप्रमाणे कामदुधा रस आहे की कामदुधा रस ही पोटाछातीतली जळजळ कमी करते. पित्तामुळे जर ऍसिड तुम्हाला पोटात गॅसेस धरत असतील तर ते कमी व्हायला कामदुधा रस उपयोगी पडते. इव्हन युरिनला, लघवीला जळजळ होत असेल किंवा मूळव्याधीमध्ये त्या ठिकाणी जळजळ होत असेल तर त्यामध्येही सुद्धा कामदुधा खूप छान प्रकारे काम करणारी, पित्ताची उष्णता, दाह कमी करणारी अशी ही गोळी आहे. तिसरं आपण जर बघितलं तर आपल्याकडच्या लहान मुलांना कधी कधी सर्दी खोकला होतो, कफ खूप साठलेला असतो, घशाला सूज येते, टॉन्सिलायटिस होतो, टॉन्सिल्सला सूज येते. तर याच्यात खूप सुंदर उपयोगी पडणारी औषधी म्हणजे त्रिभुवन कीर्ती. त्रिभुवन कीर्ती आपण नेहमी घरात ठेवा. त्रिभुवन कीर्तीचा स्पेसिफिक रोल हा तापावर आहे. जेव्हा केव्हा ताप आलेला आहे तेव्हा त्रिभुवन कीर्ती घेतल्याने घाम येतो, तुमच्या पचनशक्तीवर त्याचा चांगला परिणाम होतो आणि लवकरात लवकर तुम्हाला फायदा होतो. बऱ्याचदा तापामध्ये तुमचं डोकेदुखी किंवा अंगदुखी होत असेल तर त्यामध्ये त्रिभुवन कीर्ती उपयोगी पडणारी आहे. विशेष करून घशाला येणारी सूज त्रिभुवन कीर्तीने कमी होते. जेव्हा केव्हा तुमच्या सांध्यांना सूज आली, सांधे अवघडले, त्यामध्ये सुद्धा त्रिभुवन कीर्ती उपयोगी पडते. डेफिनेटली वैद्यांच्या सल्ल्याने घेणं हे एक्सपेक्टेड असतं, पण तापासाठी वगैरे तुम्ही घेऊ शकता. आपल्यापैकी बऱ्याच जणांना मुतखड्याचा किंवा किडनी स्टोनचा त्रास अधूनमधून होत असतो. तर त्याच्यामध्ये गोक्षुरादी गुगुळ फार उपयोगी पडणार आहे किंवा चंद्रप्रभावट्टी त्यासारखे आहे. तर गोक्षुरादी गुगुळचा परिणाम कसा आहे की गोक्षुरादी गुगुळनी लघवीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे ते मुतखडा, किडनी स्टोन रिलेटेड प्रॉब्लेम्समध्ये उपयोगी पडणार आहे की युरिन फ्लो कमी होतं. त्यांनी गोक्षुरादी गुगुळ घ्यावी, ती खूप छान आहे. इव्हन पायाला जर सूज आली असेल किंवा काही कारणास्तव शरीरावर सूज येते, ती सूज कमी व्हायला सुद्धा गोक्षुरादी गुगुळ अतिशय उपयोगी पडणारी आहे. त्याचबरोबर आपल्याला एक डे टू डे लाईफमध्ये बऱ्याचदा अपचनाच्या तक्रारी होतात, पोटात गॅसेस धरणं किंवा भूक मंदावणं किंवा जेवावंसंच वाटत नाहीये, मळमळतंय. अशा व्यक्तींना शंखवटी ही अतिशय उपयोगी पडणारी. शंखवटी घेतल्याने पोटातले गॅसेस कमी व्हायला डेफिनेटली मदत होऊ शकते. त्याचबरोबर काही काही वेळेस आता मध्यंतरी साथ होती आणि बऱ्याच जणांना घसा बसत होता किंवा काही आपल्यापैकी शिक्षक आहेत किंवा ज्यांना सतत मोठ्या आवाजात बोलण्याचं काम आहे, त्यांचं बऱ्याचदा घशावर अतिरिक्त ताण पडल्यामुळे घसा बसल्यासारखा वाटतो. तर त्यांना खदिरादी वटी उपयोगी पडू शकते. खदिरादी वटीचा अजून एक फायदा म्हणजे ज्यांना वारंवार तोंड येते त्यांच्यासाठी खदिरादी वटी उपयोगी पडणारी आहे. त्यांनी ते घेऊन पाहावी. जर त्यांनीही मदत नाही झाली तर वैद्यांचा सल्ला घ्यावा, डेफिनेटली फायदा होईल. थोडे चूर्णांच्या बाबतीमध्ये सांगेन. चूर्णांमध्ये सीतोपलादी चूर्ण आपल्या घरी नक्की असावं. सीतोपलादी चूर्ण हे विशेष करून सर्दी खोकल्यावर उपयोगी पडणार आहे, पण
त्यामध्ये स्पेसिफिकली जर खूप प्रमाणात कफ साठलेला असेल शरीरात, की छातीमध्ये कफ जाणवतोय, घशाशी सारखा कफ येतोय, नाकातून कफ वाहतोय, सारखं खोकल्या वाटे कफ येऊ लागलेला आहे, तर अशा व्यक्तींनी सीतोपलादी चूर्ण मधाबरोबर चाटण केलं किंवा तुम्ही पाण्याबरोबर कोमट पाण्यावर जर घेतलं तर फायदा चांगलाच होतो. लहान मुलांना आवर्जून तुम्ही सीतोपलादी चूर्ण सर्दी खोकल्याच्या तक्रारीसाठी देऊ शकता. आजकाल बघताय तुम्ही की लहान मुलांच्या डॉक्टरांकडे गर्दी वाढत चालली. काही जरा जरी ऋतू बदलला, खाण्यात बदल झाला, थंड पाण्याचा काही संपर्क आला तरी त्या मुलांना सर्दी खोकला होतोय. आणि त्यासाठी मग वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या ब्रँड्सची औषधं दिली जातात. म्हणजे लिटरली काही काही पालक येऊन म्हणतात की सर आता आमच्याकडेच औषधाचं दुकान उत्पन्न तयार झालेले आहे. पण त्यांना सीतोपलादी चूर्णाने एक्सलंट फायदा झालेला आहे. त्यांना वारंवार होणारी सर्दी कमी झालेली आहे. कारण कुठेतरी ना ही औषधं वारंवार घेतल्यामुळे त्या लहान मुलांच्या प्रकृतीवर पण परिणाम होतो. ती लहान मुलं पेल दिसायला लागतात, वजन कमी होतं. तर त्यावर सीतोपलादी चूर्ण हे खूप सुंदर औषध आहे. त्यांनी इम्युनिटी पण चांगली होते आणि कफाचं प्रमाण कमी व्हायला मदत होते. आता याच प्रकारचं एक तालीसादी चूर्ण आहे. ज्यांना कोरडा खोकला येतो किंवा कोरडा खोकल्या ढास लागते त्यांना तालीसादी चूर्ण उपयोगी पडणार आहे. ॲज वेल एज तालीसादी चूर्ण हे पचनाच्या तक्रारींवर पण खूप चांगलं काम करतं. त्याच्यात पोटात गॅसेस धरत आहेत किंवा आवळेसारखा त्रास आहे त्यांनी सीतोपलादी चूर्ण घ्यावं. ह्याच्यामध्ये चूर्णांमध्ये अजून उल्लेख करता येण्यासारखा म्हणजे हिंगवाष्टक चूर्ण आहे. हिंगवाष्टक चूर्ण हे पचनाच्या तक्रारींवर फार चांगलं काम करतं. म्हणजे ज्याच्यात विशेषतः आतड्यांमध्ये गॅस साठतं किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं जेवल्यानंतर, ब्लोटिंग म्हणतो बरोबर. तर त्या ब्लोटिंग सारख्या तक्रारींमध्ये हिंगवाष्टक चूर्ण उपयोगी पडणार आहे. बऱ्याच जणांना जेवणाची इच्छाच होत नाही, थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं, त्यांनी हिंगवाष्टक चूर्ण जरूर घ्यावं. आणि ते स्पेसिफिकली जेवणा अगोदर थोड्याशा तुपाबरोबर जर घेतलं तर ते तुमची पचनशक्ती सुधारणार आहे, भूक वाढवणार आहे, पोटातले गॅसेस कमी करणार आहे. त्याचप्रमाणे लवण भास्कर चूर्ण पण त्याच थोडंसं पठडीतलं आहे, जे थोडंसं पचनासाठी उपयोगी पडतं. तुम्हाला नेटवर सहजप्रमाणे त्याची माहिती मिळून जाईल. त्याच जोडीला आवळा चूर्ण तुम्ही घरात जरूर ठेवा. आवळा चूर्ण हे कसं की एक तर ते थोडं सौम्य रेचक आहे, पण आवळा चूर्णाचा फायदा कसा आहे माहिती आहे का, की आवळा चूर्ण जर तुम्ही दररोज रात्री झोपताना थोडं कोमट पाण्यावर घेतलं किंवा सकाळी जरी घेतलं तरी ते पित्तशामक सुद्धा आहे. आंबट पदार्थांमध्ये ते आम्ल रसाचं असून सुद्धा पित्तशामक सांगितलेलं आहे. त्यामुळे पित्ताच्या तक्रारींवर ते फार उपयोगी पडणार आहे. सेकंडली ते केसांसाठी खूप चांगलं आहे, ॲज वेल एज तुमच्या डोळ्यांसाठी चांगलं आहे. काही मॉडर्न जे काही संशोधन झालं, रिसर्च झाले, त्यामध्ये आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर आहे. त्यामुळे तो एक अँटीऑक्सिडंट जो आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्याला जे गरजेचं आहे किंवा एक जनरल आपले हेल्थ चांगली राहावी म्हणून असं जे काही ज्यांना एक्सपेक्टेड आहे त्यांनी थोडं आवळा चूर्णाचं सेवन करावं. डेफिनेटली फायद्याचं आहे. आवळा चूर्ण व्हिटॅमिन सी असल्यामुळे उपयोगी पडतं आणि ते तुमच्या शरीरात कॅल्शियमचं ऍब्सॉर्प्शन सुधारतं. त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना थोडं सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी थोडासा आवळा चूर्ण घ्यायला हरकत नाही. ज्येष्ठमध चूर्ण हे तितकंच चांगलं आहे. ज्येष्ठमध चूर्ण सुद्धा रात्री झोपताना थोडंसं तुम्ही घेतलं तर सकाळी पोट साफ राहायला मदत होते. ज्येष्ठमध चूर्ण पित्ताची दाहकता कमी करतं. ज्यांना पोटात छातीत जळजळ होते किंवा कुठेतरी पूर्वी गॅस्ट्रायटिस झालेला आहे किंवा पॅन गॅस्ट्रायटिस म्हणतो आम्ही त्याला, किंवा अल्सर होऊन गेलेला आहे, अल्सरेशन सारखी काही लक्षणं उत्पन्न झालेली आहेत, त्यांच्यामध्ये ज्येष्ठमध चूर्ण हे अतिशय उपयोगी पडणार आहे. साधं ज्येष्ठमध चूर्ण तुम्ही जर तुपाबरोबर सकाळ संध्याकाळ घेतलं तर खूप छान फायदा होणार आहे. कोल्हापूरची माझी एक केस आठवते की त्या एक बाई आल्या होत्या, तर त्यांची इतकी युनिक केस होती की त्या म्हणल्या सर मला कुठलेही मसाल्याचे पदार्थ खात येत नाही, कारण ते खाल्ले की जिभेपासून अगदी पोटापर्यंत मला आगाग होते, मला काही खाताच येत नाही, हिरवी मिरची नाहीच नाही आणि गरम मसाल्याचे पदार्थ खाल्ले की त्रास होतो. इव्हन म्हणजे त्यांनी आल्याचा चहा जरी पिला तर त्यांना युरिनला जळजळ वगैरे व्हायची. आणि थोडंसं असं नाडी बघून जाणवलं की पित्ताची दाहकता खूप वाढलेली आहे, उष्ण तीक्ष्ण गुणधर्माने पित्तदोष वाढलेला आहे, ज्याचा पचन संस्थेवर परिणाम झालाय. म्हणून त्यांना खूप सारी औषधं दिली नाही, कारण त्या स्वतः रिलेक्टंट होत्या की सर मला खूप औषधं नको आहेत. म्हटलं ताई तुम्हाला एक घरगुती उपाय सांगतो, महिनाभर करा आणि मला भेटा येऊन. तर त्यांना मी आवळा हे ज्येष्ठमध चूर्ण सकाळ संध्याकाळ गाईच्या तुपावर घ्यायला सांगितलं. महिन्याभरात त्यांना 70-80% फरक दिसला आणि आजही त्या घेतात आणि अगदी त्यांच्या तक्रारी नाहीशा झालेल्या आहेत. तर ज्येष्ठमध चूर्ण इतकं छान आहे. ज्येष्ठमध चूर्णाला डोळ्यांसाठी फार उपयोगी पडणार आहे. ज्या मुलांचे डोळ्यांचा नंबर वाढतो त्यांना ज्येष्ठमध चूर्ण द्या, किंवा ज्यांना गायनाची आवड आहे, गायन कला जे करणारे व्यक्ती आहेत किंवा उंच स्वरामध्ये जे बोलणार आहेत त्यांनी ज्येष्ठमध चूर्ण नियमित सेवन करावं. अगदी घसा बसला असेल तर ज्येष्ठमधाची काडी चघळून खा, ती खूप फायद्याची ठरते.
ते नक्कीच ठेवणार आहे. त्रिफळा चूर्ण घरात असावं. त्रिफळा चूर्ण हे असं आहे की ते पोटही साफ राहायला मदत करतं, डोळ्यांसाठी चांगलं आहे, कोलेस्ट्रॉल शुगर लेवल्स कमी करायला उपयोगी पडतं. तर त्या पद्धतीने आता तुम्हाला नेटवर युट्यूबवर त्याच्या माहिती मिळून जाते, तर त्याप्रमाणे तुम्ही सेवन करू शकता. अजून जर बघितलं तर अविपत्तिकर चूर्ण, हे अविपत्तिकर चूर्ण जे आहे ते पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असतं की अविपत्तिकर चूर्ण हे पित्तशामक आहे आणि त्याचबरोबर पोट साफ करायला उपयोगी पडणार. पण त्याचा एक युनिक गुणधर्म आहे की ते पोट साफ ठेवतं आणि पित्ताचा निचरा करतं. त्यामुळे कुठेतरी पचनसंस्थेवर झालेला पित्ताचा परिणाम त्याने कमी व्हायला मदत होते. त्यामुळे ते डेफिनेटली ह्यापैकी काही जर तक्रारी आपल्याला वारंवार तुमच्या आयुष्यात होत असतील तर ती औषधं तुम्ही संग्रहित ठेवा. डेफिनेटली त्यासाठी तुम्ही थोडासा माहिती करून घ्या औषधांविषयी. तुमच्या वैद्यांना विचारून तुम्ही जर घेतलं तर ते डेफिनेटली फायद्याचं ठरतं. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे आता आपण काढे जर बघितले, काढे किंवा काही असवारिष्ट, तर त्यात सर्वात प्रथम माझं एक आवडतं औषध म्हणजे महासुदर्शन काढा. मी अनेक रुग्णांना सांगतो की महासुदर्शन काढा हा असा आहे की तो ज्वरावर उपयोगी पडणार आहे. आणि ज्वरानंतर निर्माण झालेलं जी काही विकनेस आहे, दुर्बलता आहे, काही जणांना अंग दुखत असतं, त्यांच्यासाठी पण एक्सलंटली फायदा करणार आहे. तर महासुदर्शन काढा हा विशेष करून तापावर उपयोगी पडतो, नॉर्मल आलेले कणकण जी असते त्यावर उपयोगी पडतो, विकनेस कमी करतो. माझ्या अनेक रुग्णांच्या बाबतीमध्ये आता काही वेळेस असे होतात रुग्ण की काही दिवसांपूर्वी मला ताप येऊन गेला, मी औषधं घेतली, मी बरे झाले, पण आता अजूनही मला सांधे दुखतायत, थकवा वाटतोय. तो नाडीमध्ये जीर्णज्वर सहजरित्या ओळखता येतो आणि त्यांना बाकीच्या औषधांबरोबर नुसतं महासुदर्शन काढा दिला तरी 8 दिवसात त्यांना फरक दिसून येतो. म्हणजे मगाशी आपण जो उल्लेख केला पेन किलर्स, त्या पेन किलर्स न देता सुद्धा त्यांची अशा प्रकारची सांधेदुखी सहजरित्या या साध्या महासुदर्शन काढ्याने दूर करता येते. पण त्याला त्याप्रमाणे योजना करावी लागते. पण ते डेफिनेटली तुमच्या घरात तुम्ही राहू द्या. डेफिनेट असं पण लक्षात घ्या की लहान मुलांना तुम्ही वापरत असताना जर अगदी 102, 103च्या वरती ताप जातोय, 1-2 दिवसामध्ये ह्या औषधांनी ताप उतरणं आवश्यक असतं. जर समजा असं झालं की ताप उतरतच नाहीये तर मग लगेचच तुम्ही डॉक्टरांकडे जा. थोडं तुम्ही या औषधांचा वापर घरच्या घरी करत असताना त्या ठिकाणी त्या पेशंटच्या प्रकृतीचा विचार केला पाहिजे की तो खूपच तापलेला आहे आणि त्याला खूपच विकनेस आहे, अगदी बोलताही येत नाही, आणि तरी तुम्ही फक्त महासुदर्शन काढ्यावर अवलंबून राहिलात तर ते चूक ठरेल. पण एक नॉर्मल बाबा त्याला जर अंग गरम वाटतंय आणि सर्दी झाली आहे किंवा काय, तर त्यामध्ये महासुदर्शन काढा डेफिनेटली क्रोसिन प्रमाणे काम करेल. अच्छा. आणि आयुर्वेदानुसार अशी कुठली औषधं आहेत का की एखाद्याला काहीच त्रास होत नाहीये पण दिवसाची सुरुवात या 2-3 गोष्टी घेऊन आपण करू शकतो? जसं अनेक लोक असतात की ऍसिडिटी झालेली नाहीये पण सकाळची सुरुवात ऍसिडला गोळीने करून टाकतात जेणेकरून ऍसिडिटी होणार नाही. तर अशा अनुषंगाने माझा हा प्रश्न होता की कुठली अशी औषधं आहेत की ज्याने आपण सकाळची सुरुवात करू शकतो, ज्याने आपला दिवस चांगला जाऊ शकतो? पण ज्येष्ठमध चूर्ण आहे. ज्यांना पित्ताच्या तक्रारी आहेत, मी म्हणलंच मगाशी की त्यांनी ज्येष्ठमध चूर्णाचं नियमित सेवन करावं. मगाशी आपण चर्चा करत असताना कोळ्याचा उल्लेख तुम्ही केला की कोळा सुद्धा अतिशय उपयोगी पडणार. कोळ्याचा रस घेतल्याने तुम्हाला B12 भरपूर मिळतं, ते एक उत्तम डिटॉक्सिफिकेशन करणार आहे, पचन प्रक्रिया सुधारणार आहे, त्याचं कुठेतरी बुद्धिवर्धक असं पण काम होतं. त्यामुळे कोळ्याचा रस तुम्ही घेऊ शकता किंवा इव्हन सकाळी सकाळी तुम्ही अशा प्रकार पचनाच्या तक्रारींसाठी धने जिरे यांचा काढा घेऊ शकता. बऱ्याचदा ज्या व्यक्तींना अपचनाच्या तक्रारी होत आहेत किंवा ऍसिडिटीच्या तक्रारी होतात त्यांनी थोडं सुंठ आणि धने पावडर हे पाण्यात उकळून त्याचा जर काढा घेतला सकाळी सकाळी तर त्यांनी पचन प्रक्रिया चांगली राहते, त्यांनी भरपूर मदत होते. हा औषधांचा विषय झाला जे आपण बाहेरून आणून आपल्या घरात ठेवणार. बरोबर. पण आपलं स्वयंपाकघर हे पण एक दवाखान्यापेक्षा कमी नाही असं. म्हणजे आजीबाईचा बटवा वगैरे हे शब्द तर आपल्याकडे आधीपासून आहेत. तर स्वयंपाकघरातली कुठली अशी व्यंजन आहेत की जी आपण घेऊ शकतो छोट्या छोट्या तक्रारींसाठी? डेफिनेटली. म्हणजे आयुर्वेदामध्ये जे निसर्गात उपलब्ध आहे त्याचा औषध म्हणून वापर केला गेलाय, कारण तो फार निसर्गाशी निगडीत असलेला असं हे वेद आहे. आणि ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत त्यांचा विचार आयुर्वेदीय औषधांमध्ये आणि प्रकृती स्वास्थ्यासाठी केला जातो. आणि त्यातल्या त्यात भारतीय जे काही आपली आहार पद्धती आहे आणि आहारामध्ये आपण ज्या काही गोष्टी वापरतो त्या सगळ्याच औषधी गुणधर्माच्या आहेत. त्यामुळे कुठेतरी इतर देशांपेक्षा आपल्या देशांमध्ये व्याधी क्षमत्व चांगलं आहे पेशंटचं असं मी म्हणेन. आणि त्यातल्या त्यात सर्वप्रथम मी उल्लेख करेन ते म्हणजे मसाल्याचे पदार्थ. मसाल्याचे सर्व पदार्थ हे कुठे ना कुठे तुमच्या आरोग्यदायीच ठरतात, आरोग्याला कुठेतरी मदत करणारेच असतात. तर अगदी याच्या बाबतीत सुरुवात करायची झाली तर सुंठ हे सर्वोत्तम औषध आहे. त्याला विश्व भेषज म्हणलेलं आहे की सर्व आजारांवर काम करणारं असं हे औषध. त्यातल्या सर्दी, खोकला, अंगदुखी याच्यावर आपण सुंठीचा वापर करतो.
सुंठ जर तुम्ही दररोज सकाळी अगदी चिमूट 2 चिमूट जर तुपावर चाटण केलं तर पचन प्रक्रिया चांगली राहते, शरीरातल्या दोषांचं निराकरण व्हायला मदत होते. काही काही जण डोकेदुखीला सुंठीचा लेप देतात, त्यालाही म्हणजे अगदी बारीक रेष जरी तुम्ही केली तरी त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे दुसरे आहे मिरी पावडर ही कफाला कमी करणारी आहे. त्यामुळे जर तुमचं नाक बंद आहे किंवा खूप प्रमाणात कफ साठलेला आहे तर थोडंसं मिरी चूर्ण अगदी चिमूटभर किंवा 2 चिमूटभर तुम्ही मधावर चाटण केलं तरी कफाचा जो काही साठलेला कफ आहे तो कमी व्हायला, ती स्रोतसं मोकळी व्हायला मदत होते. याच्या जोडीलाच तुम्ही जर तुम्हाला स्किन ॲलर्जी होत असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये रॅश येतात, पित्ताच्या गांधी अंगावर उठतात, अशा व्यक्तींनी थोडंसं चिमूटभर मिरी चूर्ण थोडं तुपाबरोबर जर चाटण केलं तर त्याने मदत होते. पण या ठिकाणी काय की तुम्हाला पित्ताचे दाहकतेचे काही त्रास नाही येत नाही याचा पण विचार करावा लागतो. मुळव्याध किंवा पायल्ससारखा त्रास असलेल्या पेशंटनी मिरीचा वापर फार सांभाळून करावा. सुंठीचा पण वापर तसंच सांभाळून करणं गरजेचं आहे. तिसरा आहे हळद. आपल्याला आता सगळ्यांनाच माहिती आहे की अँटी कार्सिनोजेनिक ड्रग आहे किंवा भरपूर त्यामध्ये घटक आहेत, पण हळद ही स्वतःहूनच कफघ्न पण आहे. त्यामुळे आपण लहान मुलांना बघतोच की खोकला झाला असेल तर हळद आणि दूध देतो. त्या ठिकाणी हळद ही कफाचं त्याच्या थोडी उष्ण गुणधर्माची असल्यामुळे त्या कफाला विलयन करतं, पातळ करायला मदत करतं. आणि दूध हे थोडंसं स्निग्ध स्वरूपाचं असल्यामुळे काय होतं की सहजपणे त्याला बाहेर पडण्याला उपयोगी पडतात आणि ताबडतोब फायदा होतो. हळद तुम्ही मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे ज्या ज्या व्यक्तींना आरोग्य आपलं चांगलं राहावं अशा अपेक्षा आहे, अशा व्यक्तींनी नियमित थोड्या हळदीचं आणि दुधाचं सेवन दररोज केलं तर त्यांचं आरोग्य चांगलं राहायला मदत होणार आहे. हळद ही उत्तम कोलेस्ट्रॉल आणि शुगर लेवल्स कमी करणारी आहे. बरोबर. तुमच्या लिव्हरवर काम खूप चांगलं होतं त्याचं, त्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता. चौथा आहे तमालपत्र. आपल्यापैकी बऱ्याच जणांना अगदी 30-40 नंतर कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढलेल्या दिसून येतात, ट्रायग्लिसराइड्स वाढलेले असतात. तर अशा व्यक्तींनी दररोज सकाळी एक सारंटा कपभर कोमट पाणी, त्यामध्ये 2 चिमूटभर तमालपत्रची पावडर घालून ते थोडं झाकून ठेवा आणि नंतर सकाळी सकाळी अनशापोटी प्या. हे एक्सलंटली फायदा करतं, तुमच्या शुगर लेवल्स कोलेस्ट्रॉल लेवल कमी करायला उपयोगी पडू शकतं. आता बाकी जर बघायला गेलात तर थोडंसं इतर सहजपणे फ्रीजमध्ये असलेल्या गोष्टीमध्ये कोथिंबीर आहे. कोथिंबीर ही पित्ताचं दाहकता कमी करणार आहे. ज्यांना युरिनला जळजळते किंवा पाईल्ससारखा त्रास होतो अशा व्यक्तींनी कोथिंबीरीचा रस घ्यावा. कोथिंबीरीचा रस हा तुमचं हिमोग्लोबिन वाढायला मदत करतो. कोथिंबीरचा रस हा पोट साफ राहायला मदत करतो. आता पोट साफ होण्यासाठी बरेच जण सकाळी सकाळी बडीशेप पाण्यात उकळून त्या बडीशेपचा काढा घेतात, तो तसा उपयोगी पडणार आहे. बडीशेप ही जेवणानंतर खाल्ल्याने काय होतं की तुमच्या पचनाला चालना मिळते आणि एक तर मुख दुर्गंधी दूर होतेच, पण त्याचबरोबर लाळ चांगल्या प्रकारे उत्पन्न व्हायला मदत होते. त्यामुळे बडीशेपचा तसा वापर करू शकता. बडीशेप ही वातशमन करणारी, त्यामुळे पोटदुखीवर पण उपयोगी पडते. बडीशेपचा अर्क बाजारात मिळतो. तो बडीशेपचा अर्क तुम्ही जर पाण्यात घालून घेतलात किंवा तर त्यांनी पोटदुखी कमी व्हायला मदत होते. काही जण बाहेरून त्याचा लेप देतात, त्यांनी पण फायदा होतो. काही वेळेस बडीशेपचा अर्क हा सर्दी खोकल्यासाठी हुंगाला वापरतात, त्यांनी फायदा होतो. जिरे हे तसेच आहेत की जिरे तुम्ही जर भाजलेले जिरे जेवल्यानंतर चावून खाल्ले तर पोटात होणारे गॅस कमी व्हायला मदत होते. जिरे हे ज्या स्त्रियांचं नुकतंच बाळंतपण झालेलं आहे, प्रसूतीनंतर दूध चांगल्या प्रकारे यावं ह्याच्यासाठी पण फार उपयोगी पडणार आहे. जिरे हे पिरियडच्या दरम्यान होणारे पोटदुखी असते, कंबरदुखी असते, ते कमी करायला पण उपयोगी पडते. त्याचप्रमाणे मेथ्या आहेत, मेथीदाणे. हे मेथीदाणे आपण सगळं ऐकतो की कोलेस्ट्रॉल आणि शुगर लेवल्स कमी करायला उपयोगी पडतात. तर बरेच जण असे आहेत की रात्री भिजत ठेवतात आणि सकाळी सकाळी ते घेतात पाणी उकळून वगैरे. तर मेथीदाणे मी बऱ्याचदा, काही माझ्याकडे महिला येतात की ज्यांना पिरियड्स इरेग्युलर आहेत, त्यांना मी मेथी, हळीव, ओवा, जिरे यांचं मिश्रण रेग्युलरली घ्यायला सांगतो. तर त्यांनी त्यांचे पिरियड्स रेग्युलर व्हायला मदत होते. मेथी दाणे किंवा हळीव याच्या बाबतीत मी सांगेन की याच्यामध्ये ना बघितलं सीड्स भरपूर आहेत, बारीक बारीक बिया असतात त्यामुळे ज्या स्त्रियांमध्ये ओव्ह्युलेशन कमी होतं आणि ज्यांचे पिरियड्स इरेग्युलर आहेत किंवा PCOD आहे अशा स्त्रियांनी जरूर ह्याचा सेवन करावं. ह्यानी स्त्रीबीज निर्मिती व्हायला मदत होते हळीव किंवा मेथी दाण्यांनी. तर ते फक्त कसं की तुमच्या प्रकृतीनुसार थोडं वैद्यांना विचारून तुम्ही घेतलं तर बरं असतं, पण त्यातल्या त्यात PCOD सारख्या केसेस आहेत किंवा ज्या स्त्रियांमध्ये ओव्ह्युलेशन नीट होत नाहीये त्यांच्यासाठी मदतीचं आहे मेथी दाणे किंवा हळीव घेणं. त्याचा नक्कीच त्या बाबतीत मदत होऊ शकेल. अजून इव्हन आपल्या घरामध्ये तुळस असते, तुळशीचं पान दररोज सकाळी एक चावून खा. तुळशीचं पान हे
तुमच्या श्वसन संस्थेवर खूप चांगलं काम करणार आहे. म्हणजे रादर मी म्हणेन की प्रत्येक लहान मुलाला तुम्ही दररोज सकाळी खायला द्या. कारण आता तुम्ही बघताय की कोविड नंतर आता साथीचे आजार सतत येत आहेत किंवा येऊ शकतात, तर त्या दरम्यान आपलं रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवायची तर तुळशीचं पान नेहमीच चावून खा. ते उत्तम रोगप्रतिकारशक्ती निर्माण करणार आहे आणि आयुर्वेदानुसार तुमच्या श्वसन संस्थेवर काम करणार आहे. त्यामुळे तुळस आहे. जास्वंद, मी काही काही रुग्णांना बीपी कमी करण्यासाठी हिबिस्कस टी म्हणून एक प्रकार परदेशात वापरला जातो, खूप हो. तर हिबिस्कस टी घेऊ नका, पण मात्र तुम्ही काय करा की जास्वंदाची 1-2 पानं, जास्वंदाच्या फुलाची 1-2 पाकळ्या गरम पाण्यात भिजत ठेवा 10 मिनिटं आणि नंतर ते पाणी प्या. ते तुमचं बीपी कमी करायला मदत करतं. त्या जास्वंदाची पानं, ज्यांना तोंड वारंवार येते किंवा तोंड आलेलं आहे, काही खाताच येत नाही, अशा व्यक्तींनी जास्वंदाची पानं जर चावून खाल्ली, त्याचा चोथा करून थुंकून दिलं, तर तोंड आलेलं कमी व्हायला मदत होते. असे अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आयुर्वेद हा असा आहे की तुम्ही तुमच्या घरी असलेल्या ज्या काही खाद्यपदार्थांचा वापर तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या व्याधीनुसार करू शकतो. म्हणजे आता इव्हन सांगतो की काही काही वेळेस सर्दी खोकल्यासाठी श्रीखंड पण उपयोगी पडतं. श्रीखंडामध्ये थोडीशी सुंठ घालून घेतली तर ते तुम्हाला उपयोगी पडतं. इव्हन आपला वेलदोडा, हा वेलदोडा आपल्याला सगळ्यांना माहितीये की तोंडाची दुर्गंधी घालायला दूर पडतो, पण त्याचा उत्तम उपाय हा मूत्र व संस्थेवर होतो. म्हणजे युरिनरी सिस्टीम मध्ये जे काही बिघाड होतात, ज्यांना वारंवार युटीआय होतो, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं, अशा व्यक्तींनी वेलदोडा नियमित चघळून खाल्ला पाहिजे. त्यांना वारंवार होणारे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन कमी व्हायला मदत होते. ऍज वेल एज वेलदोड्यामुळे तुमचं डोळ्यांसाठी पण मदत होऊ शकते, पचनासाठी पण मदत होऊ शकते. वेलदोड्यामध्ये इतरही काही चांगले पाचक गुणधर्म आहेत ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. वेलदोडा हा मळमळ उलटी कमी करण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणजे वेलदोड्याचे जे वरचे जे काही आवरण असतात त्याची मशी काही काही वेळेस जर अगदी घरगुती तुम्ही ज्या व्यक्तीला उलट्या सतत होत आहेत असं सांगितलं, तर त्या व्यक्तीला जर चाटण करून दिलं त्याचं, तर डेफिनेटली फायदा होतो. आणि इव्हन आपल्या साळीच्या लाह्या, त्या देखील अतिशय औषधी गुणधर्म युक्त आहेत. उत्तम पित्तशामक आहेत. ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी त्या साळीच्या लाह्या भूक लागल्यावर खाव्यात. किंवा साळीच्या लाह्याचं पाणी हे उलटी थांबायला किंवा मळमळ थांबायला भरपूर मदतीचं ठरतं. म्हणजे सांगायला गेलं तर खूप अशा गोष्टी आहेत. आणि म्हणजे मी आता तेच हे करत होतो, तुम्ही जे जे पदार्थ सांगताय असा एकही नाही की जो माझ्या घरात नाहीये. बरोबर, हे सगळेच आहे. म्हणजे काही फुलं आणि पानं इतर गार्डन आपल्या घराभोवती त्याच्यामध्येच असतात. बरोबर आहे. तर म्हणजे निरोगी राहण्यासाठी काय घराच्या बाहेर पडण्याची पण गरज नाहीये काही आणण्यासाठी, इतकं काही याच्यामध्ये. पण त्यामध्ये म्हणजे डेफिनेटली मी हे नमूद करेन की आयुर्वेदावर श्रद्धा असणं गरजेचं आहे. खरंय. कारण आयुर्वेदाकडे बघायला गेलं ना तर आयुर्वेद हा आपला एक युनिक इंडियन सायन्स, भारतीय शास्त्र आहे, जे जगभराला एक भारताची ओळख करून देणार आहे. पण त्या आयुर्वेदालाच भारतामध्ये तेवढं काही मान्यता किंवा महत्व दिलं जात नाही. आणि मग त्यात सांगितलेले हे जे छोटे उपाय आहेत, छोटे मोठे उपाय आहेत, याच्याकडे कधी कधी दुर्लक्ष केलं जातं. पण जर त्याला अंगीकारलं तर डेफिनेटली तुम्हाला ते आरोग्य टिकवण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी. मला असं वाटतं याच्यामध्ये की आता हे ना बाहेरचे लोक स्वीकारतील, मग ते एक्सपर्ट होतील, मग ते आपल्याकडे येतील आणि मग ते आपल्या लोकांना त्या मार्गाला. योगचं तसंच, योगचं जेव्हा योगा झालं तेव्हा आपली लोक. अगदी. पण ना आयुर्वेदिक औषधांची लोकांमध्ये अवेअरनेस नसण्याचं किंवा त्याच्याकडे थोडंसं या दृष्टीने बघण्याचं अजून एक कारण आहे की त्याच्या याला लागणारा वेळ, म्हणजे गुण यायला लागणारा वेळ आणि त्याच्यासोबत पाळावी लागणारी पथ्य. बरोबर. तर आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून याच्यावर तुमचा काउंटर काय? आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मला हा सर्वात जास्त आलेला अनुभव आहे की प्रत्येक पेशंट आल्यानंतर पहिला प्रश्न मला विचारतो की डॉक्टर मला किती दिवसात बरं वाटेल आणि मी किती दिवसात बरा होईन. आणि त्याच्या खालोखाल दुसरा एक अनुभव असा आहे की जर बरा झाला तर मग आता अजून किती दिवस औषध घ्यावं लागेल. म्हणजे पहिला प्रश्न हाच असतो की वा ह्या औषधांनी मला किती लवकर बरं वाटणार हे. तर कारण त्याच्या मनात कुठेतरी शंका असतेच की बाबा आता आयुर्वेदिक कोणाकडून तरी ऐकलेलंही असतं, काही वेळेस पूर्वी अनुभव घेतलेला असतो की 3, 4, 6 महिन्यानंतर कुठेतरी बरं वाटायला लागलं. तर याच्या बागे जर बघायला गेलात ना तर एक तर सर्वप्रथम हा विचार करणं तितकंच गरजेचं आहे की त्याचा आजार किती जुना आहे. जर आजार तुमचा एक 4-5 वर्षांचा आहे तर डेफिनेटली तो थोडासा वेळ घेणारच आहे. कारण त्या अनुषंगाने तुमच्या शरीरात तेवढे बिघाड झालेले असतात किंवा बदल झालेले असतात आणि दोष संचिती झालेली असते. दोष संचिती ह्याला फार महत्व दिलं जातं आयुर्वेदामध्ये. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे वैद्य तुमचं डायग्नोसिस किती चांगल्या प्रकारे किंवा निदान किती चांगल्या प्रकारे करतो. आणि मगाशी जो मी काही कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हणलं की रुग्ण परीक्षा आणि त्याचबरोबर रोग परीक्षा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. आता म्हणजे याचं एक सोपं उदाहरण तुम्हाला
माझ्या एका पेशंटच्या संदर्भात सांगतो की कोथरूडवरून एक बाई माझ्याकडे आल्या होत्या, आजी होत्या त्या. अंदाजे त्यांचं वय वर्ष 69 ते 70च्या दरम्यान, आणि त्यांना पायावर जखमा झाल्या होत्या आणि लिटरली त्यातून पाणी येत होतं, आणि हे त्रास गेले 3 वर्ष त्या सहन करत होत्या. तर या ठिकाणी 3 वर्षाचा आजार, आणि त्यामुळे त्यांची मुलगी काळजीत होती की माझ्या हिला एवढा त्रास होतोय, पायाला सूज देखील आली, तर ह्याला तुम्ही काहीतरी मदत करा. कारण त्यांचा असं त्रास होता की रात्रीची झोपही लागत नव्हती, कारण चादर जरी लागली तरी त्यांना दुखत होतं ते, एवढ्या प्रमाणात तो दाह होता. तर बघितलं तर त्या ठिकाणी काय असतं की रोग परीक्षा, म्हणजे आता वैद्याला कळलं पाहिजे की हे काय नक्की, आणि बघितलं परमेश्वर कृपेने हे पेशंट अगोदरच खूप पाहिले होते. मी सहज सांगितलं की दिस इज सेल्युलायटिस, नथिंग एल्स, आणि नाडी परीक्षा करून जे काही पित्त आणि वाताची जी काही संप्राप्ती नाडीतली होती ते आता पूर्ण एक्सप्लेन नाही करता येणार, पण त्या संप्राप्तीनुसार औषधं दिली, आणि विथ गॉड्स ग्रेस त्यांना 3 आठवड्यात सुंदर सुधारणा झाली. 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जखम पूर्णपणे कोरड्या झाल्या, शांतपणे झोपू लागल्या. तर या ठिकाणी अगदी 3 वर्षाचा आजार हा 1.5 महिन्यात सुद्धा आटोक्यात येतो. मी मगाशी उल्लेखही केला होता की चिकनगुन्या ज्या व्यक्तीला 6 महिने पेनकिलर्स घ्यावे लागतात, स्टिरॉइड घेण्या इथपर्यंत वेळ आली होती, तो साधारणतः 2 ते 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये औषधांनी मोकळा झाला, त्याचे सांधे मोकळे झाले, सांध्यांवरची सूज गेली. हे का झालं, तर या ठिकाणी एकतर रोगाचं निदानही करणं गरजेचं आहे, ॲज वेल ॲज त्या पेशंटच्या शरीरात काय बिघाड घडत आहेत हे समजून घेणंही गरजेचं आहे. आणि याला प्रिसाइजली नाडी परीक्षा ही उपयोगी पडते, कारण नाडी परीक्षा तुमच्या शरीरातले बदल, बिघाडचं आकलन करून देते, कोणती औषधं तुम्हाला वापरायची त्याच्याविषयी तुम्हाला ज्ञान करून देते. कारण आयुर्वेद हा औषधांचा महासागर आहे, मग त्यातली कुठली औषधं तुमच्या प्रकृतीला, तुमच्या अवस्थेला उपयोगी पडणार आहेत याचा विचारही नाडी परीक्षेद्वारेच होतो. आणि त्या अनुषंगाने जेव्हा ट्रीटमेंट केले तर डेफिनेटली लवकरात लवकर रिझल्ट मिळायला मदत होऊ शकते, आणि कायमचा बरा व्हायलाही मदत होऊ शकते. आयुर्वेदाबद्दल खूप कुतूहल असतं लोकांना, आणि आयुर्वेदामध्ये आहार आणि याच्याबद्दल खूप जास्त विस्तृतपणे लिहिलेलं आहे. पथ्य आहार जे काय असेल. नॉनव्हेज खाणं आयुर्वेदानुसार योग्य आहे की अयोग्य? हा प्रश्न हा बऱ्याचदा विचारला होतो, म्हणजे थोडा वेगळ्या पद्धतीने विचारला होतो की सर हे औषध घेत असताना आम्हाला नॉनव्हेज खाता येईल का? ओके. तर औषधांचा किंवा आयुर्वेदाचा आणि नॉनव्हेजचा तसा काही एक संबंध नाहीये. हा तुमच्या पर्सनल चॉईस आहे की कोणी शाकाहारी आहे, कोणी मांसाहारी आहे. आणि आयुर्वेदामध्ये तसं काही निषिद्ध आहे किंवा हे खाऊ नये असं काही सांगितलेलं नाही. त्यांनी ग्राम्य आहाराचं विचार केलेला आहे की अमुक अमुक काळामध्ये काही काही गोष्टींचं सेवन करू नये, तर त्यामध्ये कधी कधी मांसाहाराचाही उल्लेख आलेला आहे. पण असं पूर्णपणे त्याला नको नाही असं काही म्हणलेलं नाहीये. हे पर्सनल चॉईसनुसार तुम्ही त्याचं सेवन करू शकता. पण तुम्हाला जर काही व्याधी असेल आणि त्या व्याधीला जर हे बाधाकारक असेल तर डेफिनेटली ते टाळावं. आता आणि असंही नाहीये कधी की बाबा तुम्ही आता आयुर्वेदिक औषधं घेताय म्हणून ते खाऊ नये, कारण हे कुठेही अध्यात्माशी रिलेटेड नाही, हे आरोग्यशास्त्र आहे. या आरोग्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या व्यक्तीच्या लहानपणापासून सवयीचं आहे ते तर त्यांनी सेवन करावं, काही हरकत नाही. अच्छा, म्हणजे आम्ही जे ऐकलं होतं आतापर्यंत की आयुर्वेदामध्ये मांसाहार निषिद्ध आहे असं कुठे काही नाही, असं अजिबात नाहीये. कारण हा व्हिडिओ बघून अजिबात नाही, हा व्हिडिओ बघून अनेक जण एकमेकांना पाठवणार आहेत ते. बरोबर आहे, त्यामुळे तर गैरसमज क्लिअर. आणि म्हणजे रादर आहे ना की काही ग्रंथांमध्ये कुठल्या काळामध्ये कुठल्या मांसाचं सेवन करावं किंवा प्राण्याच्या कुठल्या घटकाचं सेवन करावं याचा देखील उल्लेख आलेला आहे. अच्छा, पण शेवटी त्या काळातलं होतं, हे फार पुरातन शास्त्र आहे. पण ॲज पर माय नॉलेज तरी असं कुठेही उल्लेख नाही की बाबा हे खाऊ नये. पण नक्कीच आता पहिल्यांदा तुम्ही जो एक पॉइंट मांडला होता की पथ्य आणि आहार याला आयुर्वेदामध्ये फार महत्व आहे. की आपणही ऐकलंय लहानपणापासून की बहुतेक आजारांची सुरुवात ही पोटापासून होते असं म्हटलं जातं. मग पोटाचा विचार केल्यावर आहार हा आलाच. आपण जे काही खातोय त्याचाच परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो. त्यामुळे इन दॅट वे जर तुम्ही मांसाहार अधिक करत असाल तर त्याचा मनावर कुठेतरी दुष्परिणाम डेफिनेटली होऊ शकतो. रादर तुम्ही बघू शकता की ज्या व्यक्तींचा अतिरिक्त मांसाहार आहे, सेवन आहे, ते थोडेसे एक अग्रेसिव्ह नेचरचे व्हायला लागतात किंवा त्यांना उष्णता वाढलेली जाणून येते, काही उष्णतेशी निगडीत बिघाड होतात, काही त्याशी निगडीत बिघाड होऊ शकतात. ऑब्व्हियसली हे त्या प्रकृतीच्या आणि पचनशक्तीच्या निगडीत त्याप्रमाणे दिसू शकतं. पण हे जर बघितलं तर आमच्याकडे येणारा हा व्यक्ती हा व्याधी घेऊन आलेला असतो, त्याला काहीतरी त्रास होत असतो. तर त्या त्रासाच्या अनुषंगानेच आहाराचं नियोजन केलं होतं आणि त्यानुसारच त्याला पथ्य सजेस्ट केलं होतं. त्यामध्ये मोस्ट ऑफ टाइम्स नॉनव्हेज खाऊ नका असं सांगितलं होतं त्या आजाराच्या अनुषंगाने. ओके, जर तुम्हाला आजार नाही तर यू कॅन चॉईस एनिथिंग. तर आणि त्यामुळे
या प्रश्नाचं उत्तर देताना मी कुठेही नाही असं म्हणणार नाही. ओके. जर तुम्ही निरोगी आहात तर तुम्हाला जे आवडतंय, जे तुमच्या आरोग्याला सुटेबल आहे, ते डेफिनेटली तुम्ही खाऊ शकता. क्या बात आहे. तुमचा आयुर्वेदातला इतका विस्तृत अनुभव आहे, आता बरोबर. 17-18 वर्षापासून तुम्ही हे काम करताय. तुम्ही स्वतः संशोधन करून काही औषधं बनवलीत, तर कुठली ती औषधं आहेत आणि कुठल्या कुठल्या रोगांवरची आहेत हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून. हो, म्हणजे थोडंसं मी जे काही चिकित्सा करतो ही विशेष करून माझ्याकडे येणारे जे पेशंट आहेत ते मेडिकली चॅलेंजिंग जे डिसऑर्डर्स आहेत त्याच्या बाबतीमध्ये जास्ती करून येतात. त्यामध्ये त्यातल्या त्यात संधिविकार आणि त्वचा विकाराचे पेशंट जास्त आहेत. पण त्याचबरोबर लाईफस्टाईल रिलेटेड जे डिसऑर्डर्स आहेत, लाईक हायपोथायरॉइडिझम आहे, डायबिटीस आहे, किडनी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, यासारखे रुग्ण पण तितक्याच प्रमाणात असतात. आणि त्याच्या अनुषंगाने खरं तर औषधांची निर्मिती केलेली आहे. औषधांची निर्मिती करताना मी थोडंसं प्रिसाइजली असं सांगेन की औषधांचं संशोधन करण्यापेक्षा मी एक चिकित्सा पद्धती विशेष करून संशोधित केलेली आहे, ज्याला मी बोलताना नाडी चिकित्सा म्हणतो. नाडी चिकित्सा हा शब्द कुठल्याही ग्रंथामध्ये नाहीये, पण नाडी परीक्षेवर आधारित चिकित्सा असंच मी त्याचा उल्लेख करीन. आणि त्याचा प्रामुख्याने मग या ठिकाणी फक्त रुग्णाचे लक्षणं काय आहेत एवढं समजून घेऊन ट्रीटमेंट न करता लक्षणांमागील कारणं नाडी परीक्षेद्वारे समजून घेऊन ट्रीटमेंट केली जाते, ज्याच्यामुळे ज्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारे औषध उपचार आणि बराच काळ पथ्य सांभाळून किंवा काही नियम पाळून सुद्धा फायदा झालेला नाहीये, त्यांना डेफिनेटली त्या नाडी परीक्षेवर आधारित संशोधित औषधांचा फायदा होतो. ऑब्व्हियसली या ठिकाणी काय आलं की 16 वर्षांमध्ये एक टिपिकली अनुभव आलेला आहे की बाबा अमुक लाईन ऑफ ट्रीटमेंट वापरल्यावर पेशंटला फायदा होतो. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक इंदोरवरून बाई आल्या आणि त्यांची तक्रार सतत डोकेदुखी ही होती आणि त्याबरोबर बाकी छोट्या मोठ्या तक्रारी होत्या, पण त्यावेळेस त्या इतक्या त्रस्त होत्या की त्या माझ्याशी नीट बोलूही शकत नव्हत्या. कारण त्यांचा अनुभव असा होता की कधीही प्रवास केला की त्यांना कमीत कमी 2 दिवस सर्व पडदे लावून अंधाऱ्या खोलीत राहावं लागायचं, इतक्या प्रमाणात डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास व्हायचा आणि कधी कधी त्याबरोबर मळमळ उलटी यासारख्या तक्रारी होत्या. तर त्यांना मी माझ्याकडच्या फक्त 3 गोळ्या दिल्या आणि त्यांना म्हटलं, ताई तुम्ही हे 8 दिवस घ्या, 8 दिवसानंतर परत एकदा भेटा, आपण ठरवू काय ते. आणि होपफुली जर थोडासा डोस मी त्यांना वाढवून दिला होता, म्हणलं होपफुली याआधी तुम्हाला लवकरात लवकर फायदा होईल. पण इतकं सुंदर ते औषध त्यांना लागू पडलं की त्यांना त्या दिवशी ते गोळी घेतल्यानंतर पुढच्या 2 तासातच डोकेदुखी थांबली आणि त्या म्हणलं फॉर द फर्स्ट टाइम मला इतक्या क्विक रिझल्ट रिलीफ मिळालाय मायग्रेन सारख्या तक्रारीमध्ये. तर या ठिकाणी काय की औषधं संशोधित करण्यापेक्षा त्यांचे जे लाईन ऑफ ट्रीटमेंट मी संशोधित केलेली आहे आणि ती वापरल्याने पेशंटला लगेचच फायदा होऊन जातो. कधी कधी मायग्रेन सारखी अगदी सर्वसामान्य तक्रार आहे की जी लिटरली 2-3 तासामध्ये विदाउट एनी पेन किलर्स थांबायला मदत होते आणि मोस्ट ऑफ टाइम्स ती कायमची जायलाही मदत होऊ शकते. खरं तर आयुर्वेदाबद्दल आणि नाडी परीक्षणाबद्दल जे गैरसमज होते किंवा काहीच माहिती नव्हती त्याबद्दल आज मला खूप माहिती मिळाली आणि द पोस्टमनवर तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. यातले काही 2-3 मुद्दे असे आहेत की ज्याच्यामध्येच अजून एक लॉंग लेंथ पॉडकास्ट होऊ शकतो. तर 2-3 मुद्द्यांवर आपण पुन्हा चर्चा करायला भेटूया, कारण हे वरवरचं आता आपली चर्चा झाली अनेक गोष्टींची. तर खूप खूप थँक्यू आणि पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच. नमस्कार. तर मंडळी, हे होतं आरोग्याचं पत्र जे तुमच्यासाठी लिहिलं होतं डॉक्टर विश्वास घाटगे यांनी. त्याच्यामध्ये आपण नाडी परीक्षणावर चर्चा केली, आयुर्वेदाबद्दल चर्चा केली, आपल्या घरात काय औषधं असतात याबद्दलची चर्चा होती. हे पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा आणि द पोस्टमनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पत्र पडलं की सगळ्यात आधी तुम्हाला मेसेज येईल. खूप खूप धन्यवाद. कळावे, तुमचाच पोस्टमन सर्वेश.